बातमी आपण पाहणार आहोत। डोंबिवली स्थानकामध्ये प्रवाशांची आता मोठी गर्दी झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, रेल्वेच्या खोळंब्यामुळे अनेक प्रवासी घराकडे आता परत निघालेले आहेत। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। काल सुद्धा असं चित्र होतं आणि रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळलेलं होतं। रेल्वे ट्रॅकच्या खालची रेती सुद्धा वाहून गेलेली होती, त्याच्यामुळे कालचा मेगा ब्लॉक जो आहे तो रद्द करावा लागलेला होता। ही कालची स्थिती होती, मात्र आता मुसळधार पाऊस जो पडतोय त्याच्यामुळे डोंबिवलीकरांचे हाल होताना पाहतोय। डोंबिवली स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे। रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे। रेल्वेच्या खोळंब्यामुळे अनेक प्रवासी हे आता घराकडे निघालेले आहेत। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। एकीकडे ठाण्याची दृश्य आहेत। ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी आहे, कारण रेल्वेचा खोळंबा झालाय आणि डोंबिवली रेल्वे स्थानकावर सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी आहे। डोंबिवलीमधून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही फार मोठी असते। चाकरमानी या भागातून येत असतात। मध्य रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती आता ठप्प झालेली आहे, त्याच्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे आणि तसंच चित्र डोंबिवलीमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। पासून मुसळधार पाऊस हा मुंबई शहरात पडत आहे आणि त्याचा फटका रेल्वेला देखील पडला आहे। स्थानक परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतात की ज्या कर्जत, बदलापूर आणि कसारावरून ज्या मुंबईकडे जाणारी जी लोकल सेवा आहे ती आता फक्त ठाण्यापर्यंत आहे, कारण की भांडूप रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने पुढे जी लोकल सेवा ही ठप्प झाली आहे। कारण की आपण जर बघितलं, सकाळचा वर्ग हा चाकरमानीचा वर्ग मुंबईला जात असतो, मात्र आता हे जे मुंबईकर आहेत, हे जे चाकरमानी वर्ग हे डोंबिवली स्टेशनला उतरून आपला घरचा रस्ता गाठत आहेत। आपण बघितलं डोंबिवली स्टेशनला मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्गांची, प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि आता लोकल सेवा ही फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। तर मुंबईहून कसारा असेल किंवा कर्जत, बदलापूर ह्या ठिकाणी लोकल सेवा आहेत त्या विशेष लोकल सुरू ठेवण्यात आले आहेत। मात्र अजून देखील रेल्वे ट्रॅकवर पाणी असल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्या आहेत। मयूर जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।